अगदीच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पचायलाही हलकी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आपण आज डाळ खिचडी बघणार आहोत, जी की मुगाच्या डाळीची। तर नक्कीच शेवटपर्यंत बघा। अगदी मऊ लुसलुशीत अशी डाळ खिचडी तयार होते। अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर 1 वाटी तांदूळ, जो की तुम्ही रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ इथे वापरू शकता, 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ वापरलेली आहे इथे मी। गावरान मुगाची डाळ वापरलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर बिना सालाची असते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। दोन्ही इतकं बरोबर माप ठेवलं तर अगदी मऊ डाळ खिचडी तयार होते। सगळं स्वच्छ असं हलक्या हाताने स्वच्छ धुवून पॉलिश निघेल असं हलक्याशा हाताने हातावरती 3 वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ आणि 5 मिनिटं साईडला भिजत ठेवून द्यायचं। पाणी स्वच्छ निघेपर्यंत 3 वेळा धुवून घेतलं तर मस्त खिचडी तयार होते। 5 मिनिटं भिजेपर्यंत तोपर्यंत आपण इथे 2 हिरवी मिरची घेतली, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतलेत। हे छान असं ओबडधोबड वाटून घ्यायचं, जे की जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठं सुद्धा नाही, वाटून घ्यायचं। याने ना खूप छान टेस्ट येते। हे तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता, कारण मिक्सरला जरा जास्तच बारीक होतं। तर कुकरमध्ये जर तुम्ही खिचडी करणार असाल तर पाणी कमी प्रमाणात टाका किंवा कढईत सुद्धा करू शकता तुम्ही। छान असे थोडेसे 1 पळी तेल टाकले, मोहरी तडतडली की जिरे घातले नाहीयेत ते की आपण वाटणात घातले होते, छान असं तळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आपण वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची, ती सुद्धा तळून घ्यायची, हळद पावडर घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव। आणि सगळं तांदूळ मधलं जे पाणी आहे ते निसरून घ्यायचं आणि फक्त तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचे। सगळी छान अशी फोडणी द्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। तांदूळ सुद्धा पाण्यामध्ये तेलामध्ये छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर मीठ चवीनुसार टाकायचं आणि जितके आपण तांदूळ मुगाची डाळ घेतले होते तितक्याच 3 पटीने पाणी घ्यायचं। पाणी घ्यायचं। जर तुम्हाला जास्त पातळ खिचडी किंवा गाळ जास्त खायची असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता आणि 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि छान अशी आपली तयार आहे खिचडी। खिचडी बनवाल तर अगदीच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील। वास येता क्षणी सगळ्यांना खावीशी वाटणारी ही खिचडी आपली तयार आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते आणि अशा प्रकारे जर केली तर नवीन स्वयंपाक करणार असाल तर तुम्हाला सुद्धा अगदीच पटकन बनवता येईल। कसा वाटला व्हिडिओ?